आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन प्रकारचा स्नॅक, जो की पालक भाजीपासून तयार होत आहे. एकदम कुरकुरीत आणि टेस्टी. जे मुलं पालक खात नाही ते सुद्धा खायला तयार होतील अशा प्रकारचा आज आपण स्नॅक करणार आहोत, जो दुपारच्या चहासोबत सुद्धा घ्यायला चांगला आहे आणि आपण मधल्या वेळेत केव्हाही आपल्याला आपण खाऊ शकतो. तर याच्यासाठी साहित्य आहे 1 वाटी बेसन, ओवा, जिरा आहे, हळद आहे आणि चवीनुसार मीठ आहे. हे एवढ्या सामग्रीमध्ये आपल्याला खमंग आणि कुरकुरीत असा पालकापासून तयार होणारा नाश्ता तयार करायचा आहे, एकदम टेस्टी आणि हेल्दी. चला तर आपण बॅटर तयार करायला सुरुवात घेऊया. आपण हे बेसन घेतलेलं आहे. आपल्याला जेवढं लागलं तेवढं आपण हे बेसन घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे, ना सोडा ना कुरकुरीत होण्यासाठी कुठलाही पदार्थ. आपल्याला भजेखार वगैरे जो असतो तो सुद्धा आपल्याला टाकायची काहीच गरज नाही. तिखट वगैरे टाकायची गरज नाही, कारण की ओव्यामध्येच तिखट आहे. मुलांनी सुद्धा खाल्लं पाहिजे अशा बेताचा हा नाश्ता आहे. आता हे सर्व आपण याच्यामध्ये ऍड करूया, एकजीव करून घेऊया. असं आपण हे मिश्रण एकजीव आपण करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी, हा आपल्याला 3-4 जणांना पुरेल अशा प्रकारचा हा नाश्ता आहे. चहासोबत आपण हे घेऊ शकतो. खूप छान आणि टेस्टी लागते. जे मुलं खात नाहीत, कोणाला पालक भाजी आवडत नाही, नाक मुरडतात, त्यांना सुद्धा ते खायला वरच्यावर म्हणतील असं बनवा, चालेल. अजून याच्यामध्ये आपण बेसन ॲड करूया. हे असं आपण हाताने एकदम मऊ फेटून घेऊ. थोडं पाणी आपण टाकत जाऊ. एकदम पाणी टाकायचं नाही आहे, एकदम पातळ कन्सिस्टन्सी करायची नाही याची आपल्याला. अशा प्रकारे आपण पुन्हा फेटून घेऊ चांगलं. मला वाटलं तर तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे टाकू शकता. मी काहीच टाकलं नाही, कारण ओव्यामध्ये तीक्ष्ण पदार्थ आहे, तो आपल्याला तो तिखट लागतो खाताना. तो दातामध्ये आला ओवा आणि जिरं, तर त्याची चव एकदमच छान दुप्पट होते आणि आपल्याला ते चांगलं वाटते खायला. तर अशा प्रकारे हा आपण घोल भिजवलेला आहे. थोडं पाणी टाकूया, किंचित थोडंच टाकायला लागते. बघू शकता हा घोल आपला तयार झालेला आहे. याला आपण 2-3 मिनिटं बाजूने ठेवून देऊया. जो आपण घोल बनवून ठेवला होता त्याला आता 5 मिनिटं झाले आहे. हा घोल छान एकजीव झाला आहे आणि मुरला आहे. खूप वेळ मुरू द्यायचा नाही आहे. अशा प्रकारे आपला हा घोल झालेला आहे. आणि ही साधी सोपी रेसिपी आहे. साधी सिंपल गृहिणी गरीब वगैरे असली, त्यांच्याकडे आता नाही नसलं काही, अशा प्रकारचे गृहिणी हा करू शकतात. आता खूपच तळण्याचा पदार्थ आहे, याला तेल खूप लागते, खूप मसाले लागते, असं काहीच नाही आहे. आपले छोटे मुलंसुद्धा बाहेरचं मागतात खायला, तर बाहेरचं महाग असते, आपण देऊ नाही शकत. तर अशा वेळेस आपण असं घरगुती करून दिलं, मुलंही खुश होतात, आपणही खुश होतो काहीतरी नवीन केल्याबद्दल. तर असा हा आपला नाश्त्याचा प्रकार आहे. याच्यासाठी आपण घेतले आहे हे पालक भाजीची जे पानं आहेत अशा प्रकारे आपण धुवून कोरडे घ्यायचे आहेत. पाण्याचा अंश राहिलाच नाही पाहिजे याला. असे कोरडे करून आपण घेतले आहे, तुम्ही बघू शकता. आणि याची जी डेंटल आहे ते डेंटल मी कापून घेतले आहे. जे डेटा म्हणतो आपण तर ते कापून घेतलेलं आहे. तसे छोटे पाने असले मोठे असले तर काहीच हरकत नाही आपल्याला. त्याच्यापासून आपण एक चांगल्या प्रकारचा स्नॅक तयार करणार आहोत. इतका कुरकुरीत आणि खमंग लागते की क्या बात आहे. पोरं सुद्धा म्हणतील मम्मी पुन्हा कर हाच. छान पालकाचे पानं घ्यायचे आहेत. चला तर करूया आपण नवीन नाश्त्याला सुरुवात. तेल गरम करायला ठेवलेलं आहे फुल पॉवरवर. विशेष म्हणजे तेलही याला जास्त लागत नाही आहे, कमी प्रमाणात तेल लागते, खूप तेलही लागत नाहीत. म्हणून हा आपला खूपच म्हणजे कमी खर्चामध्ये होणारा स्नॅक आहे. गृहिणी सुद्धा खुश होऊन जातील. तर कडक तेल होऊ द्यायचं. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आपल्या पालक भाजीचा जो स्नॅक आहे तो तयार करायला घेऊयात. ही पानं घ्यायची आहे आपल्याला. ही पानं आपल्याला जो आपण घोल बनवलेला आहे ह्या घोलामध्ये असं आपल्याला अरतून परतून घ्यायचं आहे की चांगला आपल्याला घोल बेसनाचा असा लागला पाहिजे. अशा प्रकारचा घेऊन आपण हे उचलून घ्यायचं सोबत भांडं, कारण की थिंब पडतात असं धरून आपल्या कढईमध्ये सोडायचं आहे. बघू शकता तुम्ही कसं छान तळतळ आवाज येत आहे. पालकामध्ये कसं पाण्याचा अंश राहते ना, तो पाण्याचा अंश तेलामध्ये होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे काय होते की कुरकुरीतपणा येतो. असं आपण पलटून घ्यायचं आहे याला. बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे याला. हे पान इतकं कुरकुरीत लागते आपल्याला खायला, वाटणार नाही की आपण पालकाच्या भाजीपासून बनवलेला पदार्थ आहे हा म्हणून. त्याला आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा स्नॅक आपण तयार करून घेऊया. तुम्ही मोठे पाने घेऊ शकता, छोटे, पण मी आता छोटे पानच आले आहे तर छोटे पानच घेतलेले आहे. तर पट धरून 2-2, 4-4 असे आपल्याला काढायचे आहे. तेल कमी टाकल्यामुळे जास्त आम्ही टाकत नाही, कारण का शिजले पण पाहिजे. असं इकडून तिकडून आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे असे स्नॅक आपले कुरकुरीत आणि टेस्टी तयार होतात, पौष्टिक सुद्धा. बऱ्याच जणांना पालक भाजी आवडत नाही, तर ते नाकटून मुरडतात, तर त्यांच्यासाठी हे असं काहीतरी बनवून खाऊ घालायचं एक हेतू आहे आपल्या परिवारासाठी. हे आता आपण काढून घेऊयात. तर ही आपण बनवलेली आहे पालक भाजीपासून क्रिस्पी आणि टेस्टी असा स्नॅक हा आपण तयार केलेला आहे. आणि याच्या 2च सामग्री लागतात, पालक भाजी आणि बेसन. बेसन तर आपल्याकडे तर नेहमीच उपलब्ध राहते. दुपारच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला मुलांना भूक लागते, काही खायची आवड असते, घरात काही राहत नाही, तर पटकन ही झटपट बनणारी रेसिपी आहे 2 मिनिटांमध्येच. बघा ही कशी कुरकुरीत झालेली आहे. बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. तेल कमी लागते, सगळं साहित्य कमी लागते याला. हे बघा कुरकुर आवाज येते. तर पाणी आहे ना, तेलामध्ये पाण्याचा अंश पूर्ण सुटून जातो आणि पालक भाजी कुरकुरीत आणि खमंग होते. अशा प्रकारची ही
आपली रेसिपी आहे, साधी आणि सोपी, कमी खर्चामध्ये बनणारी. तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी, घरच्यांसाठी करून पहा.